तर अजित पवार आपल्या आमदारांसह मंत्र्यांसह आता दर्शन घेऊन सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पडतायत। सिद्धिविनायकाला साकडं घालून झालेलं आहे। विधान परिषद निवडणूक तोंडावर आहे, पाठोपाठ विधानसभेचीही निवडणूक आहे आणि याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन विजयाचा विश्वास व्यक्त करत विक्ट्री चिन्ह दाखवत आता अजित पवार गटातले सर्व मंत्री, आमदार आणि स्वतः अजित पवार हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडलेले आहेत। अजित पवार गटाचे 2 उमेदवार सध्या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राष्ट्रवादीकडून संपूर्ण खबरदारी बाळगली जाते। लोकसभा निवडणुकीतल्या पिछेहाटीनंतर अजित पवार गटाची एक महत्त्वपूर्ण सभा सुद्धा 14 जुलैला बारामतीत पार पडणार आहे। ही सभा सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। विधान परिषद निवडणुकीनंतर 2च दिवसांनी ही सभा पार पडते आहे, त्यामुळे ही सभा सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता। अर्थातच सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत फारसं यश म्हणावं अशी कामगिरी अजित पवार गटाला करता आली नाही। त्यामुळे आता विधान परिषद निवडणुका आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका यांकडे अजित पवार गटाचं लक्ष असणार आहे।